ते कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं आवाहन अमित शहांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। आगामी निवडणुकीत भाजपची बहुमताने सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा जास्त जागा जिंकून आणा असं आवाहन अमित शहांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे। उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 36 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 25 जागा तर विदर्भात 45 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून चर्चा करतात। महायुतीत जागा वाटपावरनं कोणताही वाद नसून तीनही पक्ष समन्वयाने निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे। अमित शहांनी विदर्भासाठी मिशन 45 ची घोषणा केली आहे। मिशन 45 वरनं जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीका केली। विदर्भात भाजपला 10 जागाही मिळणार नाहीत असं भाकीत आव्हाडांनी व्यक्त केलं आहे। बाजार बुणगे येतात आणि ठाकरे पवारांना संपवण्याची भाषा करतात। हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊनच दाखवा, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते आपण पाहूया असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि भाजपला दिलंय। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात माळी समाजानं बोदवडमध्ये निषेध आंदोलन केलं। अमोल कोल्हेंसंदर्भात बेताल वक्तव्य केल्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांची साथ सोडली, पण त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा मार्ग निवडलाय। तेव्हापासूनच गायत्री शिंगणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्यात। अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। पंडित पाटील यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेत उमेदवारीबाबतची इच्छाही व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या 4 ते 5 नगरसेवकांसह इतर 10 ते 15 नगरसेवकांनी शरद पवारांसह जाण्याचे संकेत दिले। त्यामुळे पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन सीआयडीनं सगळ्या पोलिसांचे जबाब नोंदवलेत। सीआयडी पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनात हे जबाब नोंदवले गेले। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं पोलिसांना चांगलंच फटकारलं। हा एन्काउंटर असू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं कोर्टानं म्हटलंय। डोक्यामध्ये गोळी का झाडली, पोलीस डोक्यात गोळी झाडतात की पायावर, असा प्रश्नही कोर्टानं उपस्थित केला। सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही, 4 पोलीस एका आरोपीला नियंत्रणात आणू शकत नव्हते का? पोलिसांची बंदूक अनलॉक का होती, असे अनेक सवाल कोर्टानं उपस्थित केले। 3 गोळ्यांपैकी 2 गोळ्या लागल्या तर एक कुठे गेली असंही कोर्टानं विचारलेलं आहे। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काही गडबड असेल तर पावलं उचलावी लागतील असं कोर्टानं म्हटलंय। जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे मेडिकल रिपोर्ट सादर करावेत असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले। पुण्यामध्ये स्कूल बसचा अपघात घडला। रस्त्याच्या मधोमध वळण घेत असताना समोरून वेगाने येणारा एक डंपर स्कूल बसला जाऊन धडकला। मात्र डंपर चालकानं प्रसंगावधान दाखवलं, डंपर रस्त्याच्या खाली उतरवला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली। पुण्याच्या हिंजवडी परिसरात 23 वर्षीय तरुणानं 85 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ओम जयचंद असं आरोपीचं नाव आहे। हिंजवडी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। राज्यामध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय प्रवेशाचे सीईटीचे 3 कॅप राऊंड संपून सुद्धा तब्बल 51,000 जागा रिक्त आहेत। दरम्यान स्पॉट राऊंडमध्ये अनियमितता असून विद्यार्थ्यांना प्रवेश डावलल्याचा आरोप पीडित पालकांनी केला आहे। मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलंय। आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांच्या हातानं पाणी घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं। आरक्षण देण्यासाठी ही शेवटची संधी आहे। सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला मराठा समाज आपले उमेदवार उभे करेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। जरांगे नेहमीच उपोषण करतात आणि नंतर सोडतात। सरकारनं आता त्यांना नेमकं काही आश्वासन दिलंय का असा सवाल विचारत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवरती टीका केली आहे। राज्य शासनानं ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली। या निर्णयाचं चंद्रपूरमधल्या ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करत जल्लोष केला। परळी महामार्गावरती मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। श्वानांच्या गळ्यात पाट्या अडकवून दीड तास महामार्ग अडवून ठेवला आणि आंदोलन केलं। आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यामध्ये मराठा समाज बांधव रस्त्यावरती उतरले। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
मराठा आंदोलकांनी बुलढाणा वरुड गावाजवळ समृद्धी महामार्ग अडवला। यामुळे महामार्गावरती 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। पंढरपूर शहर पोलिसांनी आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे। ही टोळी मुकबधीर असल्याचं भासवत परिसरातल्या नागरिकांकडून पैशांची मागणी करायची। दरम्यान समाधी वॉर्डमधील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या चोरट्यांना बेड्या ठोकल्यात। वर्ध्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस बरसतोय, त्यामुळे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाली आहे। आवक घटल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वयंपाकघरातील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचं प्रशासनानं सांगितलंय, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। धुळ्यातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला। माजी आमदार DS अहिरे आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला। बैठकीतल्या वादामुळे धुळ्यातील काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो गावातील जवान दीपक बनसोडे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलं। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बनसोड हे शहीद झालेत, त्यामुळे पळसखेड गावावरती शोककळा पसरली आहे। गेल्या 18 दिवसांपासून अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरातला पाणी पुरवठा बंद आहे, त्यामुळे माजी नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात येते। हिंगोलीतल्या एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। RS बोरकर असे या शिक्षकाचं नाव आहे। या शिक्षकाला शाळा व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आलंय। परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे 548 कोटी रुपयांची मागणी केली आहे। मात्र त्याआधी जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झालेले नसून ते आधी पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत द्यावी अशी मागणी होती आहे। मलकापूरमध्ये शेतमालाचे पैसे न देताच कंपनीचा मालक फरार झालाय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी आमदार राजेश एकड़े यांना घेराव घातला। यावेळी कडक शासन करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला यंदा इटली, जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेसह दुबईतही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। विविध देशातून आलेल्या 15 साई भक्तांनी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। बीडच्या एसटी ताफ्यात 23 नव्या इलेक्ट्रॉनिक बसेसचा समावेश झालाय। सुरुवातीला बीड ते संभाजीनगर दरम्यान या बसेस धावतील। प्रवास अधिक सुखकर होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतोय। चिपळूण कराड मार्गावरती 2 एसटी बसेसशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात 2 प्रवासी जखमी झालेत। जखमींना उपचारांसाठी चिपळूणमध्ये दाखल करण्यात आलंय। प्रलंबित मागण्यांसाठी बीडमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। मात्र अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा मोर्चा थांबवला गेला। अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा नेला गेला। कंत्राटी शिक्षण भरती रद्द करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी या विविध मागण्यांसाठी आंदोलन झालं। जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला गेला। संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या असून परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। वाशीमध्येही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कंत्राटी भरती आणि अशैक्षणिक कामं या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा नेला। या आंदोलनात 750 शाळेतील 3000पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा अभिजित टेकाम या आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्याला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारकडून 52,75,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे। यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये भर पडणार आहे। वाशिमच्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। धनगर आणि इतर कोणत्याही जातीतील अनुसूचित जमातीचं आरक्षण देऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं आर्वीमध्ये मोफत किचन सेटचं वाटप केलं जात होतं। मात्र पहाटेपासून येऊन सुद्धा किचन सेट मिळाले नसल्यानं महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन झालं। सोयाबीनचे भाव, कर्जमाफी असं इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडलं गेलं। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा भागामध्ये ठाकरे गटानं तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा नेला।
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफी मिळावी ही मागणी करत सरकारचा निषेध नोंदवला गेला। आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी गोंदियातल्या आरटीओच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। मागण्या मान्य होईपर्यंत जिल्ह्यातले आरटीओचे 31 कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। मुंबईतला कोस्टल रोड आणि सीलिंग परिसरातही मुसळधार पाऊस बरसतोय। दरम्यान पुलावरनं जाताना पुढचा रस्ताही नीट दिसत नाहीये। मुसळधार पावसामुळे रस्त्यावरची दृश्यमानता कमी झाली आहे। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसलाय। पावसामुळे सेंट्रल आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या गाड्या सीएसएमटी स्थानकावरनं काही मिनिटं उशिरानं धावतात।